मुंबईसह राज्यात म्हाडा 12 ते 13 हजार घरांची निर्मिती करणार. विविध उत्पन्नाच्या गटातील लोकांसाठी ही घरं उपलब्ध होणार असल्याची माहिती. महाराष्ट्र पोलीस दलातील 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज. कारागृह विभागातल्या 1,800 पदांकरता 3,72,000हून अधिक अर्ज. 19 जून पासून भरती प्रक्रिया. अपर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांची माहिती. ठाणे शहर पोलीस दलात 666 रिक्त पदांसाठी 19 जून पासून मैदानी चाचणी प्रक्रिया सुरू होणार. अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांची माहिती. ठाणे ग्रामीण पोलीस दलात 119 पदांसाठी 7,019 अर्ज. 19 जून ते 1 जुलै दरम्यान भरती प्रक्रिया होणार. 1,015 महिलांचे अर्ज. नागपूरमध्ये अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. भिवंडीत 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर शहरात दमदार पाऊस. पावसामुळे शहरातील भाजी मार्केट आणि बाजारपेठेत गुडघाभर पाणी. अचानक पाणी वाढल्यानं भाजी मार्केटमध्ये नागरिकांची उडाली तारांबळ. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील भामदेवी परिसरातील निर्माणाधीन बंधारा फुटला. 3 शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी घुसल्यानं शेतीचं नुकसान. नुकसानाची पाहणी करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. सांगली जिल्ह्यामध्ये मदत कार्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 29 जवानांचं पथक दाखल. हे पथक 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार. नाशिक जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट. गंगापूर धरणात पुढील 28 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीला भाविकाकडून 2,28,000 रुपये किमतीची महावस्त्र अर्पण. मंदिर समितीकडून महावस्त्र अर्पण करणाऱ्या डॉक्टर अल्वा यांचा सत्कार. पंढरपुरात विठुरायाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसमवेत यंदा 10 मानाच्या पालखी सोहळा प्रमुखांना निमंत्रण. राज्यातील वारकरी संप्रदायासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत. अक्षय महाराज भोसलेंची प्रतिक्रिया. सुप्रसिद्ध चित्रपट पुष्पा 2 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार. 15 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार होता. चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.